संदेश आणि मी जर्मनीमध्ये ॲज अ मास्टर्स करण्यासाठी आलो आहे. जेव्हा मी इंडियामध्ये होतो तेव्हा मी असा विचार केलेला, की अरे यार मी जर्मनीत जाईल, युरोपमध्ये जाईल, मस्तपैकी फॉरेन फ्रेंड्स बनवेल, मस्त त्यांच्याबरोबर हँग करेल, इकडे जाईल, तिकडे जाईल, फिरेल, कल्चरल एक्सचेंज होईल. भाई असं काही नाहीये. तुम्ही जेव्हा इकडे येता, युरोपमध्ये येता, तेव्हा भाई तुमचे जेवढे लोकल लोकं आहेत, म्हणजे लोकल इंडियातले, पाकिस्तानचे, श्रीलंकन असो, बांगलादेशी, भाई तुमचे तेच मित्र बनतात आणि तुम्हाला तेच हेल्प करतात भाई. असं नाही की जर्मन लोकं हेल्प करतात, करत नाही. ते पण करतात, पण तुमचे फ्रेंड्स बनल्यावर. पण मोस्ट ऑफ द आपले भाई देसी लोकं आहेत ना, तीच कामाला येतात आणि माझे मोस्टली तेच फ्रेंड्स आहेत, देसी फ्रेंड्स आहेत. म्हणजे इंडिया असो, पाकिस्तान असो, बांगलादेश असो, श्रीलंकन असो किंवा आजूबाजूचे असे एशियन फ्रेंड्स असो. सो मला त्यांनीच हेल्प केली आणि तेच जास्त माझ्या तरी सध्या कामाला येतात. आणि भाई असं असतं की आपण इंडियामध्ये विचार करतो की नाही भाई जर्मन फ्रेंड्स बरोबर फिरूया, गर्लफ्रेंड पाठवूया जर्मन, युरोपियन, पण असं काही होत नाहीये. इकडे आपल्याला आपलेच मित्र भेटतात. आपण आपल्याच कम्युनिटीमध्ये राहतो मोस्ट ऑफ द टाईम बिकॉज तेच आपल्याला समजून घेतात. कारण की तुम्ही असं नाही बोलू शकत, "चल भावा फिरायला, चल भावा वॉकवर." आपण त्यांना नाही बोलू शकत. लाइक ते नाही समजू शकणार आपली ती भावना.